हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या इथं रेनी सीझन चालू आहे आणि मी दाखवते की सकाळी सकाळी किती जोरात इथे रेन येत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस येत आहे आणि ही सकाळची वेळ आहे आणि सध्या या जांबियामध्ये रेनी सीझन आहे आणि इथे छान प्रकारे पाऊस होतो आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवीगार झाडे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर मी लागले माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला. आज स्वयंपाकात मी बनवले दम आलूची भाजी. त्यासाठी मी छान प्रकारे तेलात कांदा टोमॅटोची पेस्ट परतून घेतले आणि त्यात बॉईल केलेले छोटे छोटे आलू मी त्यात टाकले आणि छान अशी दम आलूची भाजी तयार केली. साईड बाय साईड मी आज कढी बनवले. कढीसाठी मी थोडं ज्वारीचं पीठ टाकलं आणि आज मी ज्वारीच्या पिठापासून कढी बनवली. त्यात छान लसणाचा तडका देऊन बनवली आणि त्याच्यामुळे कढी ही खूप टेस्टी आणि छान झाली होती. तर अशा प्रकारे मी भाजीमध्ये दम आलूची भाजी आणि कढी तयार केली. नंतर रोजचं माझं एक रुटीन आहे, तो म्हणजे 10:30च्या दरम्यान माझ्या गोल्ड फिशला जेवण मी देत असते. माझ्या इथे छोट्या छोट्या 2 अशा गोल्ड फिश आहे आणि हे आहे त्यांचं फूड जे त्यांना द्यावं लागते. तर त्या 10:30च्या दरम्यान मी त्यांना जेवण खाऊ घातलं आणि इथे तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे खात आहे. त्यानंतर मी छान छान छोट्या छोट्या चपाती बनवल्या आणि नंतर माझा लंच हा रेडी झाला. तर अशा प्रकारे माझं हे सकाळचं रुटीन असते आणि तुम्ही इथे बघू शकता गरमागरम कढी अशी तयार झालेली आहे. सॅलेडमध्ये मी मूग भिजवलेले होते. मूग हे आपल्या हेल्थसाठी खूप छान असतात. तर त्यात मी टोमॅटो, ओनियन आणि लिंबूचा रस टाकून छान प्रकारे सॅलड बनवली. नंतर पूरबला शाळेतून पिकअप केलं आणि इथे शाळेमध्ये झांबियन लोकल लँग्वेज आहे, जी मी त्याच्याकडून छान प्रकारे होमवर्क करून घेतलं. बिंबा ही इथली लोकल लँग्वेज आहे. तर मी माझ्या मेडकडून हेल्प घेतली त्याचा तो होमवर्क कंप्लीट करण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता तो त्याचा होमवर्क कंप्लीट करत आहे. तर ही इथली लोकल लँग्वेज आहे आणि शाळांमध्ये ही इथे कंपल्सरी आहे. अशा प्रकारे आजचा दिवस मी स्पेंड केला. जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. Isina. 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 Liandi. Liandi. Nipo. Ninebo. Ninebo. Pura. Pura.